नमस्कार लाडक्या बहिणींनो, काल म्हणजेच 26 डिसेंबरला लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्रित 3,000 रुपये वाटप करण्याचे शासनाने आदेश दिले होते। अनेक बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, पण अजूनही लाखो बहिणी अशा आहेत ज्यांना हा हप्ता मिळालेला नाही। जर तुम्हालाही 3,000 रुपये आले नसतील तर त्यामागे 2 मोठी कारणे असू शकतात। चला तर मग ती कारणे आणि त्यावरील उपाय जाणून घेऊया। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या फॅक्ट्स मराठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला आताच जॉईन व्हा, ज्यामुळे सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। लिंक खाली कमेंटमध्ये दिली आहे। पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ई-केवायसी पूर्ण नसणे। शासनाने ई-केवायसी करण्याची मुदत वाढवून आता 31 डिसेंबर 2025 केली आहे, पण जर तुमची ही प्रोसेस अजूनही अपूर्ण असेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो। लक्षात ठेवा, सध्या महाराष्ट्रात जवळपास 40 लाख महिलांची KYC पेंडिंग आहे, त्यामुळे आजच पोर्टलवर लॉग इन करून तुमचे स्टेटस तपासा। जर तिथे पेंडिंग फॉर व्हेरिफिकेशन दिसत असेल तर तातडीने तुमच्या अंगणवाडी सेविकाताईंची भेट घ्या आणि हे काम पूर्ण करा। आणि याचे दुसरे कारण म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसणे। अनेकदा तुमचे नाव पात्र यादीत असते, पण बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे सरकारकडून पाठवलेले पैसे परत जातात। जर तुमच्याकडे 2-3 बँक खाते असतील तर त्या खात्याला आधार लिंक आहे का, त्याच खात्यात पैसे जमा होतात का, हे सगळं चेक करा। त्यामुळे उद्याच तुमच्या बँकेत जाऊन तुमचे खाते DBT ॲक्टिव्ह आहे का याची खात्री करा। तर बहिणींनो, जर तुमची ही दोन्ही कामे 31 डिसेंबरच्या आत पूर्ण झालेली असतील तर तुम्हाला जानेवारी 2026 पासून वाढीव 2100 रुपयांचा हप्ता आणि कालचे रखडलेले 3,000 रुपये सुद्धा एकत्रित मिळू शकतात। त्यामुळे ही दोन्ही कामे तातडीने करा। तुम्हाला काल 3,000 रुपये मिळाले का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अचूक माहितीसाठी आपल्या फॅक्ट्स मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।